या डोंगरात आल्यावर मला दिसला खसलेला रोडावर पडलेल्या भिंती आणि डोंगरातून कोसळलेले दगड आणि त्यात पुन्हा माझी गाडी पंक्चर झाली। काय झालं ते सांगतो तुम्हाला पुढे। त्यासाठी पहिले तुम्ही मला फॉलो करून घ्या। किती टाइम लागतो का नो फॉलो करायला, घ्या पटकन करून फॉलो। हाय गाईज, व्हॉट्सअप, मी तुमचा लाडका हर्षल वराडे। आम्ही आलो होतो सकाळ सकाळी गावाकडचं निसर्गरम्य थंड वातावरण पाहायला। रोडाना गाडीवर चाललोच होतो की अचानक समोर अर्धा गायब झालेला रोड दिसला। म्हणलं बापो, बाकीचा रोड कुठं गायब झाला। गाडीच्या खाली उतरून पाहतो तो रोड तर डायरेक्ट डोंगराच्या पलीकडल्या थलडीपर्यंत पोहोचलेला होता। हा रोड काबर खचून गेला असेल मला कमेंट मध्ये सांगा। आणि अजून पहा, इकडे ही भिंत पुरी डायरेक्ट रोडावर पडलेली आहे। इकडे हा रोड खचलेला, इकडे ही भिंत पडलेली। वाह क्या सीन है। आणि तुमच्यासाठी अजून बोनस, या पहा इकडे दगड खचलेले। पहा आमच्या गावाकडे किती खतरनाक अजूबे। तुम्ही जर कधी असे अजूबे पाहिला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा कुठं पाहिलं तर। डॉक्युमेंटच्या कामासाठी सोयगावला आलो आणि येता डायरेक्ट गाडीच पंक्चर होऊन गेली। आईच्या गावात आणि 12च्या भावात पांगला पसारा परत। आता गाडीचं पंक्चर तर जोडायचंय, पण मग पंक्चरचं दुकानच माहित नाही या सोयगाव मध्ये कुठे आहे तर। बरं झालं भाऊ, फायनली भेटलं पंक्चरचं दुकान। गाडीच्या टायराला एक सोडून डायरेक्ट दोन पंक्चर निघले। म्हणलं बापो, ये सब क्या देखना पड रहा है। मग काय इकून तिकून काढले दोन्ही पंक्चर। आता टायरच बदलले, पण मग तुम्ही मला फॉलो करून लागले ना, लवकर फॉलो करून घ्या मला। तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता, फॉलो की करत नाही, टाका लवकर फॉलो करून।